बघितलेल्या, त्यामध्ये डेटा म्हणजे काय, डेटाबेस म्हणजे काय बघितलेलं. त्यानंतर पण जरा 2-3 मला क्वेश्चन आले की ज्याच्यामध्ये डेटा ऍब्स्ट्रॅक्शन आणि डेटा स्केमा म्हणजे काय, डेटाबेस स्केमा म्हणजे काय. तर डेटा ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे एक सिंपल लाईन एक लक्षात ठेवा की ऑनली शोविंग इसेन्शियल डेटा, जो डेटा इसेन्शियल आहे तो डेटा शो करणं म्हणजेच काय डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. आता ही झाली डेटा ऍब्स्ट्रॅक्शनची कन्सेप्ट. त्याच्यानंतरच तर ती झाली डेटा ऍब्स्ट्रॅक्शनची कन्सेप्ट. आता त्या ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये आता डेटा ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजेच काय, हे बघा इथे दिलेलं आहे मी की only essential information about data to the outside world, hiding background detail or implementation. फक्त जी काय इसेन्शियल इन्फॉर्मेशन आहे ती काय करतं तुम्हाला त्यामध्ये शो केली जाते, जी गरजेची आहे. जी तुम्हाला नको आहे इन्फॉर्मेशन म्हणजे त्या युजरला ती इन्फॉर्मेशन नको असेल. आता युजर जेव्हा डेटाबेस मध्ये एंटर करतात त्यावेळी ते वेगवेगळे युजर असू शकतात, बरोबर आहे. म्हणजे सपोज जर कॉलेजचं डेटाबेस आहे किंवा कॉलेजचं लॉग इन आहे, तर कॉलेजच्या लॉग इन मध्ये कॉलेजच्या डेटाबेस मध्ये वेगवेगळे युजर असणार आहेत. स्टुडंट असेल, टीचर्स असतील, मॅनेजमेंट असतील, ऍडमिनिस्ट्रेटर असेल. ओके, आता प्रत्येकाचा डेटा जी इन्फॉर्मेशन ज्याला ती पाहिजे, स्टुडंटला वेगळी इन्फॉर्मेशन पाहिजे असणार, टीचरला वेगळी इन्फॉर्मेशन बघायला पाहिजे असणार. म्हणजेच काय, ज्याला जी इन्फॉर्मेशन पाहिजे तीच इन्फॉर्मेशन काय करतो आपण त्या डेटा ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये दाखवली जाते. ओके, तीच इन्फॉर्मेशन तो काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. जर स्टुडंटला टीचरची इन्फॉर्मेशन शो झाली किंवा शो करत असेल तर त्याला काय त्याचा फायदा नाही, बरोबर आहे की नाही. म्हणजे हे काय होतं, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये काय होतं, वर्क चालतं. आता ह्यामध्ये डेटा ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये काय वेगवेगळ्या लेवल्स आहेत. कुठल्या लेवल्स आहेत तर 3 लेवल्स आहेत. फिजिकल लेवल आहे, त्यानंतर आहे लॉजिकल लेवल, त्यानंतर आहे व्ह्यू लेवल. फिजिकल लेवल, आता ह्या काय झालं, हे ऍक्च्युली वर्किंग जे डेटा ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये चालतं त्याचं आहे. तर फिजिकल लेवल ला काय होतं, फिजिकल लेवलला तुमचा डेटा हा तिथे स्टोर होतो डेटाबेसमध्ये. ऍक्च्युली डेटा जो काय स्टोर होतो तो फिजिकल लेवलला होतो. ओके, आता तो कसा होतो स्टोर, म्हणजे काय, तुमची मेमरी डेटा ब्लॉक्स. ओके, मग तुमचं बाईट्स मध्ये आहे, बिट्स मध्ये आहे, किलो बाईट्स, मेगा बाईट्स कसंही असेल, ती मेमरी मध्ये जेव्हा डिस्क मध्ये सेव्ह होते, ओके, ती फिजिकल लेवल. म्हणजे तुम्ही जो काय डेटा एंटर केलेला आहे, ओके, आपण वर पासून जाऊया, म्हणजे व्ह्यू लेवल पासून जाऊया, फिजिकल लेवल पासून. व्ह्यू लेवलला काय होतं, तुम्ही डेटा एंटर करता, ही व्ह्यू लेवल. तुम्ही युजर इंटरफेस वापरता, ग्राफिकल युजर इंटरफेस, आणि काय करता, डेटा एंटर करता, बरोबर आहे. तर हे काय होतं, वर्किंग व्ह्यू लेवलला होतं. मग व्ह्यू लेवलला काय करता, तुम्ही डेटा एंटर करता ग्राफिकल युजर इंटरफेस वापरून. माहिती भरल्यानंतर तो डेटा कुठे जातो, तो डेटा टेबल्स मध्ये जातो, म्हणजे डेटाबेस मध्ये जातो. ओके, टेबल्स मध्ये गेला म्हणजे काय, तो डेटा तिथे गेला, माहिती झाली, तिथे स्टोर झाली. तुम्ही तुमचं नाव टाकलं, तुमचं पूर्ण माहिती टाकलं, ती माहिती कुठे गेली, पास झाली. तुम्ही ऍडमिशन फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म भरता तेव्हा ती माहिती भरल्यानंतर ती पुढे कुठे गेली, तर लॉजिकल लेवल मध्ये गेली. म्हणजेच काय, ती माहिती त्या डेटाबेस मध्ये स्टोर व्हायला गेली. आता ही माहिती काय आली, स्टोर झाली, पण माहिती स्टोर होताना कुठल्या डिस्कला झाले, ओके, किती बाईट्स मध्ये झाले, कुठल्या डेटा ब्लॉकला झाले, ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती कुठे असते, ह्या फिजिकल लेवल मध्ये असते. ओके, सपोज दुसरं एक्झाम्पल मी जर घेतलं ह्या लॉजिकल लेवल आणि फिजिकल लेवलचं सांगायचं झालं, तर तुम्ही जेव्हा एखादी वर्ड फाईल बनवत असाल किंवा कम्प्युटरवर कुठली पण पीपीटी बनवत असाल, काही बनवत असाल, एखादी फाईल क्रिएट करता तेव्हा ती फाईल तुमच्या फाईल सिस्टीमला दिसते. ओके, तुम्हाला ती दिसते, पण ती ऍक्च्युली तुमच्या डिस्क वरती सेव्ह झाली असते. ती डिस्क मध्ये जे सेव्ह झालेली असते, म्हणजे ती मेमरी जी घेतं ती कुठली आहे, फिजिकल लेवल आहे. तर ह्या इन शॉर्ट लेवल्स ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन आहेत. त्यानंतर डेटाबेस स्केमा म्हणजे काय, डेटाबेस स्केमा म्हणजे वन शॉर्ट लाईन मध्ये लक्षात ठेवा की इट इज द स्ट्रक्चर ऑफ द डेटाबेस. ते काय आहे, स्ट्रक्चर ऑफ द डेटाबेस आहे. तुम्हाला इथे मी एक डायग्राम दाखवतो डेटाबेस स्केमाचं, म्हणजे ते कसं असतं तुम्हाला पुढे जाऊन हे सांगणार आहे. तर इथे ही डायग्राम आहे, दिसते सगळ्यांना. हॅलो हॅलो, हा, दिसते का डायग्राम, नाही नाही दिसत आहे.
डायग्राम दिसते का? माझा आवाज येतोय का? हॅलो, येतो येतो बोला बोला. डायग्राम दिसते, स्क्रीन दिसते? दिसते. ओके. तर डेटाबेस स्केमा म्हणजे काय हे सांगत होतो मी. डेटाबेस स्केमा म्हणजे काय, तर ऍक्च्युली एक आर्किटेक्चर किंवा स्ट्रक्चर ऑफ द डेटाबेस. डेटाबेस मध्ये काय म्हणजे काय, तर डेटाबेस मध्ये काय असतं, तर तुमची माहिती असते, बरोबर आहे. ती माहिती कुठल्या टाईप मध्ये असते, तर ती माहिती टेबल्स मध्ये असते. ओके, तुम्हाला मी दाखवणार, एक प्रॅक्टिकल करून दाखवेन, त्यामध्ये तुम्हाला समजेल की ती माहिती जी आहे ती कशात असते, टेबल मध्ये असते. ती टेबल मध्ये माहिती असते, ती काय होते त्या, म्हणजेच काय, तुमचं जसं एक्सेल शीट असतं तशी ती माहिती काय होते, टेबल आणि रो आणि कॉलम्स मध्ये काय होते, ती सेव्ह होते. आता ती जी सगळी माहिती सेव्ह होणार आहे, एका सिस्टीम मध्ये बरेचसे डेटाबेस असतात, बरेचसे माहिती काय असते, सेव्ह असते वेगवेगळ्या प्रकारची. तर ह्या ठिकाणी ही डायग्राम दाखवली, ती कुठली आहे, तर ही डायग्राम आहे ऑनलाईन स्टोअर, जे काय डिजिटल प्रोडक्ट सेल होतात त्यांची आहे. मी फक्त एक माहिती लक्षात ठेवा. ओके, कन्सेप्ट सांगतो. तर ह्यामध्ये कस्टमरचा डेटा आहे. कस्टमरचा डेटा तो ह्या ठिकाणी आहे, टेबल दिलेला आहे त्यांनी. त्या कस्टमरच्या डेटामध्ये कुठली माहिती सेव्ह होणार आहे, तर ह्या ठिकाणी हे बघा, ही जो काय पहिला टेबल आहे, कस्टमर आयडी सेव्ह होणार आहे, कस्टमर नेम, कस्टमर फोन नंबर आणि कस्टमर ईमेल. त्यानंतर ऑर्डरचा डेटा आहे, त्या ऑर्डरच्या डेटामध्ये काय असणार आहे, ऑर्डर आयडी आणि ऑर्डर डेट. त्यानंतर जी ऑर्डर लाईन आहे त्यामध्ये किती क्वांटिटी आहेत ते आहेत. फक्त तुम्ही एक कन्सेप्ट काय लक्षात ठेवा, की हे जे ब्लॉक्स आहेत ते ब्लॉक्स म्हणजे काय, तर त्याचा टेबल आहे. प्रत्येक जो काय डेटा असणार आहे किंवा डेटाबेस असणार आहे त्याचा हा टेबल आहे. कस्टमरच्या टेबलमध्ये ही कस्टमरची माहिती असणार आहे, ऑर्डरच्या टेबलमध्ये ही ऑर्डरची माहिती असणार आहे, प्रोडक्टच्या टेबलमध्ये ही प्रोडक्टची माहिती असणार आहे. ओके, आणि हे जे काय सगळं त्यांनी त्यामध्ये दाखवलं ते त्याचं रिलेशन आहे एकमेकांचं, त्या टेबलमध्ये काय रिलेशन आहेत ते आपल्याला पुढे जाऊन जे काय मॉडेल आहे, तुम्हाला डेटा मॉडेल्स मध्ये तुम्हाला सांगणार आहे मी. डायग्राम्स वगैरे आहेत त्यामध्ये तुम्हाला सांगेल. फक्त लक्षात काय ठेवायचं आपल्याला, की डेटाबेस म्हणजे काय, डेटाबेस मध्ये ऍक्च्युली काय असतं, तर डेटाबेस मध्ये ऍक्च्युली टेबल्स असतात. टेबलच्या स्वरूपात तो डेटा काय असतो, तिथे स्टोअर असतो. ओके, तर डेटाबेस स्केमा म्हणजे काय, तर डेटाबेस स्केमा म्हणजे स्ट्रक्चर. तुम्ही डेटाबेस तयार करता त्याच्या अगोदर तुमचं डेटाबेस कसं वर्क करेल किंवा त्या डेटाबेस मध्ये काय असणार आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे, आणि ते माहिती करण्यासाठी तुम्ही काय करता, ह्या ठिकाणी डेटाबेस स्केमा काय करता, तयार करता. ओके, तो हा डेटाबेस स्केमा आहे. हा जो डेटाबेस स्केमा आहे तो डेटाबेस स्केमा तुमचा डेटाबेस क्रिएट करण्याच्या अगोदर तयार केलेला असतो, म्हणजे जेणेकरून तुमची सिस्टीम कशी वर्क चालेल किंवा कशी काम करेल. ओके, ते ह्या ठिकाणी दाखवतो, म्हणजे कुठली माहिती कशा प्रकारे सेव्ह होईल ते ह्या ठिकाणी सगळं दाखवलं जातं. बरोबर आहे. तर हे झालं डेटाबेस स्केमा. डेटाबेस स्केमा फक्त एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, पुढे जाऊन मी तुम्हाला आणखी सांगेन वाटल्यास नाही. फक्त एक लाईन मध्ये लक्षात ठेवा की इट इज अ स्ट्रक्चर. जसं की आर्किटेक्चर असतं, आर्किटेक्ट काय करतो, तुमचं अगोदर डिझाईन करतो, बरोबर आहे. बिल्डिंग बांधायच्या आधी तुमचा आर्किटेक्ट काय करतो, ते डिझाईन करतो की तुमची बिल्डिंग अशी प्रकारे दिसेल. त्याच प्रकारे हे स्ट्रक्चर जो कोण आहे, प्रोग्रामर असेल, तो काय करतो, इथे डेटाबेसचं स्ट्रक्चर तयार करतो की तुमचं डेटाबेस कसं वर्क करेल पुढे जाऊन. ओके, तर हे झालं काय, तुमचा डेटाबेस स्कीमा. इट इज अ स्ट्रक्चर ऑफ द डेटाबेस अँड डेटा ऍब्स्ट्रॅक्शन मीन्स इट इज अ हायडिंग. ओके, इन्फॉर्मेशन म्हणजेच काय, तर इट ऑनली शो द इसेन्शियल इन्फॉर्मेशन. जी माहिती पाहिजे तीच माहिती काय केली जाते त्या ठिकाणी दाखवली जाते. तर हे झालं काय तुमचं डेटाबेस स्केमा आणि डेटा ऍब्स्ट्रॅक्शन बद्दल. त्यानंतर मी तुम्हाला सांगितले की दोन लँग्वेज आहेत डेटाबेस मध्ये. दोन लँग्वेज कोणते आहेत, तर डीएमएल आहे आणि डीडीएल आहे. डेटाबेसच्या मध्ये दोन लँग्वेज आहेत, डीएमएल दॅट इज अ डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज आणि डीडीएल दॅट इज अ डेटा डेफिनेशन लँग्वेज. डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज मध्ये काय असतं, तर डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज मध्ये तुमचं
काय वर्क चालतं डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज मध्ये. डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज मध्ये तुम्ही काय करू शकता, डेटा रिट्राईव्ह करू शकता, म्हणजेच काय तुम्ही ऍक्सेस करू शकता, तुम्ही डेटा त्यामध्ये ऍड करू शकता, म्हणजेच काय इन्सर्ट करू शकता. ओके, त्यानंतर तुम्ही डेटा त्यातून डिलीट करू शकता. ओके, म्हणजे घालवू शकता. त्यानंतर आहे तुम्ही डेटा मॉडिफाय करू शकता, म्हणजेच काय तुम्ही त्यामध्ये काय चेंजेस करायचे असतील त्या डेटाबेसमध्ये. ओके, सपोज जर स्टुडंटचा डेटाबेस आहे, त्या स्टुडंटच्या डेटाबेसमध्ये काय स्टुडंटचा आयडी आहे, नेम आहे, त्यानंतर त्याचा ऍड्रेस आहे. सपोज जर त्याचा ऍड्रेस काय झाला, चेंज झाला, मग तुम्हाला चेंज करायचा आहे. ओके, मग त्यासाठी मी काय करणार, डीएमएल वापरून तो काय करणार, इथे मी मॉडिफाय करणार. ओके, हे जे काही 4 प्रकार आहेत ते 4 प्रकार ह्या डीएमएल मध्ये काय होतात, वर्क होतात. म्हणजेच काय, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. आता ही मॅनिप्युलेशन लँग्वेज म्हणजेच काय, ह्या लँग्वेज ह्या क्वेरी लँग्वेज असतात. जसे की एसक्यूएल आहे, आपण काय वापरतो एसक्यूएल, दॅट इज अ स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ही जी स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज आहे ती आपण ह्या डेटा मॅनिप्युलेशन आणि डेटा डेफिनेशन लँग्वेज मध्ये वापरतो. ओके, हे पुढे जाऊन तुम्हाला बघायचं, मी फक्त तुम्हाला कन्सेप्ट सांगतो की डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज काय आणि डेटा डेफिनेशन लँग्वेज काय, की मॅनिप्युलेशन मध्ये ऍक्च्युअली वर्क काय चालतं. मॅनिप्युलेशन मध्ये काय चालतं की तुम्ही इन्सर्ट करू शकता, अपडेट करू शकता, रिट्राय करू शकता आणि मॉडिफाय करू शकता. अपडेट म्हणजेच मॉडिफाय करू शकता. ओके, डिलीट करू शकता पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन. आता डेटा डेफिनेशन लँग्वेज मध्ये काय चालतं, हे झालं मॅनिप्युलेशन बद्दल. एवढं मॅनिप्युलेशनच्या बद्दलच सांगितलं की ऍक्च्युली काय काम चालतं. तर हे 4 कामं ह्या डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज वापरून काय करतात, केले जातात. त्यानंतर डेटा डेफिनेशन लँग्वेज. कन्सेप्ट काय डेटा डेफिनेशन लँग्वेजची, तर डीडीएल चेंजेस द स्ट्रक्चर ऑफ द टेबल, लाईक क्रिएटिंग टेबल, डिलीटिंग टेबल, अल्टरिंग टेबल. ओके, डीडीएल काय करतो, डेटाबेस मधली माहिती चेंज करायची असेल, डेटाबेस मधली माहिती जेव्हा चेंज करायची असेल तेव्हा आपण मॅनिप्युलेशन लँग्वेज वापरतो. डेटाबेस मधला जर पूर्ण डेटाबेस तुम्हाला चेंज करायचा किंवा डेटाबेस त्याला काय करायचं, हात लावायचा तुम्हाला, म्हणजे त्यामध्ये थोडीफार चेंजेस करायचे. म्हणजे काय, डेटाबेस मध्ये तुम्हाला आणखीन एक टेबल किंवा आता सपोज कॉलम ऍड करायचा असेल, म्हणजे काय, आता स्टुडंटचा एक टेबल आहे, स्टुडंटच्या टेबलमध्ये आयडी आहे, त्याचा नेम आहे आणि ऍड्रेस आहे, पण मला मोबाईल नंबर त्यामध्ये नावाचा कॉलम ऍड करायचा असेल, मग त्यावेळी मी ही डेटा डेफिनेशन लँग्वेज वापरणार. ओके, जी की काय करते, ही 3 कामं आहेत ती ह्यामध्ये करते. म्हणजेच काय, तुमचं डेटाबेस क्रिएट करते, त्यानंतर दुसरं म्हणजे डेटाबेस ड्रॉप करू शकते डीडीएल वापरून, आणि तिसरं म्हणजे अल्टर. ओके, ही 3 मेन कामं जी आहेत ती डेटा डेफिनेशन लँग्वेज मध्ये होतात. कुठली, तुमचा डेटाबेस क्रिएट करण्याचं, त्यानंतर ड्रॉप म्हणजेच डिलीट करण्याचं, म्हणजे पूर्ण माहिती तुम्हाला डेटाबेस काय करायचं असेल, ड्रॉप करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, ही डीडीएल वापरू शकता. किंवा अल्टर म्हणजेच काय, त्यामध्ये मॉडिफाय किंवा चेंजेस करायचे असतील तर तुम्ही त्या प्रकारे तो डेटा डेफिनेशन लँग्वेज वापरू शकता. ह्या काय वेगळ्या क्वेरीज ह्यामध्ये वापरल्या जातात असं नाहीये. एसक्यूएल वापरूनच तुम्ही ही काय करता, ऑपरेट करता डीडीएल आणि डीएमएल, ज्या की डेटाबेसच्या लँग्वेज आहेत. फक्त त्यांनी डिफरंट काय केलेलं आहे, तर डिफरंट तुमचं टेबल मधली जी माहिती आहे ती, आणि दुसरी म्हणजे तुम्ही डेटाबेस मध्ये जी काय माहिती देताय ती. DML is used to update or used to touch the actually data inside the table, and the DDL is used to touch the whole database. Okay, so this is the database DML and DDL. आता ह्या 2 कन्सेप्ट क्लिअर आहेत. त्यानंतर मी तुम्हाला फक्त एक, ऍक्च्युली आपण तुम्हाला पुढे जाऊन प्रॅक्टिकल आहे, पण मी तुम्हाला एक दाखवतो की कसं क्रिएट करतात. प्रॅक्टिकल भाग आपला पुढचा आहे, फक्त मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी ह्या ठिकाणी दाखवतो की एसक्यूएल काय आहे. ओके, त्यामध्ये डेटाबेस कसा असतो, कशा प्रकारचा असतो, त्यामध्ये माहिती कशी सेव्ह होते. ही जी सगळी कामं आहेत ती बॅकएंडची कामं आहेत. तुम्ही जे की एचटीएमएल मध्ये फॉर्म डिझाईन वगैरे केलात, बरोबर आहे, किंवा वेब डिझायनिंग वापरून तुम्ही फॉर्म तयार केलेला असतो, तो फॉर्म काय, युजर इंटरफेस, दॅट इज अ फ्रंट एंड. ओके, बॅकएंडला काय होतं, तुमचं जे काय स्क्रिप्टिंग आहे किंवा डेटाबेस स्टोअर व्हायचं आहे. ओके, डायनामिक जे काय कंटेंट आहे, डायनामिक जो काय वर्क आहे तो काय होतो, बॅकएंडला चालतो. ओके, तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला एक डेटाबेस क्रिएट करून दाखवतो, आणि त्या डेटाबेस मध्ये टेबल एक क्रिएट करून दाखवतो. ओके, त्यासाठी मी इथे माय एसक्यूएल नावाचं सॉफ्टवेअर ओपन करतो. ओके, कमांड लाईन आहे ही माय एसक्यूएल. सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? ओके, ह्या ठिकाणी मी काय केलं, माय एसक्यूएल कनेक्ट केलेलं आहे.
तर यामध्ये मी शो डेटाबेसेस नावाची कमांड टाकलेली आहे. ही बघा इथे MySQLच्या समोर शो डेटाबेसेस नावाची कमांड टाकलेली आहे. आता ह्याच्या पुढे जाऊन सांगायचं तर हे MySQL इज वन ऑफ द सॉफ्टवेअर विच इज यूज टू स्टोर which is used to work with database. ओके, MySQL, SQL, Oracle हे काय सॉफ्टवेअर्स आहेत ज्यामध्ये तुम्ही DBMS चं वर्क करता. DBMS म्हणजेच काय, तर DBMS पण सॉफ्टवेअर आहे जे तुम्हाला काय करतं, सर्व्हिस प्रोव्हाइड करतं. कसली सर्व्हिस प्रोव्हाइड करतं तर डेटाबेसच्या बरोबर कनेक्ट करण्याचं जी काय सर्व्हिस आहे, डेटाबेस बरोबर काम करण्याची जी काय सर्व्हिस आहे ती कोण प्रोव्हाइड करतं, तर तुम्हाला हे MySQL, SQL किंवा Oracle नावाचे जे काही सॉफ्टवेअर्स आहेत ते काय करतात, तुम्हाला ह्यासाठी मदत करतात. त्यापैकी MySQL आपण वापरत आहोत. या ठिकाणी मी पासवर्ड टाकलेला आहे, ते इन्स्टॉल कसं करायचं किंवा काय कुठलं सॉफ्टवेअर वापरायचं मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन. फक्त तुम्ही एक कन्सेप्ट म्हणून या ठिकाणी लक्ष द्या की ह्यामध्ये ह्या डेटाबेसमध्ये माझे जे काही डेटाबेस आहे, माझं जे काही सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये कुठले कुठले डेटाबेस आहेत, तर या ठिकाणी शो डेटाबेसेस म्हणून मी काय केलेलं आहे, इथे कमांड टाकलेली आहे. त्यामध्ये तिथे दाखवलं की इन्फॉर्मेशन स्केमा नावाचा डेटाबेस आहे, डीबी नावाचा डेटाबेस आहे, लॉग इन डीबी नावाचा डेटाबेस आहे, त्यानंतर MySQL नावाचा डेटाबेस आहे, शैलेश नावाचा डेटाबेस आहे, टेस्ट नावाचा डेटाबेस आहे आणि XYZ नावाचा डेटाबेस आहे. हे एवढे डेटाबेस ह्यामध्ये आहेत. ओके, त्यानंतर मी ह्यातला एक डेटाबेस काय करतो, इथे वापरतो. ओके, आय विल यूज लॉग इन डीबी नावाचा जो काय डेटाबेस आहे तो मी काय करतो या ठिकाणी वापरतो. हे बघा या ठिकाणी डेटाबेस चेंज झालेला आहे, म्हणजे काय यूज कोणता करतो मी, लॉग इन डीबी. ह्या सगळ्या डेटाबेस मधून हा काय करतोय, लॉग इन डीबी नावाचा डेटाबेस वापरतोय. ओके, आता लॉग इन डीबी मध्ये कुठले टेबल्स आहेत, डेटाबेस मध्ये माहिती कशी असते, टेबल मध्ये असते. टेबल कसे असतात ते आता आपण बघूया, किंवा ती माहिती कशी असते ते आता आपण बघूया. शो टेबल्स, ह्यामध्ये दोन टेबल्स आहेत. बघा, टेबल्स इन लॉग इन डीबी कुठले आहेत, EMP दॅट इज अ एम्प्लॉय अँड युजर. हे दोन टेबल कुठे आहेत, ह्या लॉग इन डीबी नावाच्या डेटाबेस मध्ये आहेत. बरोबर आहे, EMP आणि युजर. त्यानंतर ह्यामध्ये आपण जो काय एम्प्लॉय टेबल आहे, ओके, टेबल एम्प्लॉयची जी काही टेबल आहे किंवा इन्फॉर्मेशन ती आपण बघूया की इन्फॉर्मेशन कशी आहे. तर मी इथे एम्प्लॉयचा टेबल जो आहे तो काय करतो, इथे शो करतो. हे बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय मी केलं. ह्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन आहे, तर एम्प्लॉयचा ID आहे, एम्प्लॉयचा नेम आहे, सॅलरी आहे, एज आहे. ही काय झाली, ही माहिती झाली, माहिती इन्फॉर्मेशन झाली. इन्फॉर्मेशन कशा स्टोर आहे, तर ह्या टेबल्स मध्ये स्टोर आहे. बघा, हे कॉलम आहेत, ID, नेम, सॅलरी, एज हे काय कॉलम आहेत. 1 2 3 4 हे काय रोज आहेत. 1 A ही सॅलरी असेल, एज आहे. 2 3 4 हे काय सगळी माहिती आहे जी ह्या पूर्ण टेबल मध्ये आहे. बरोबर आहे, डेटाबेसच्या टेबल मध्ये आहे. हे टेबल कशात आहे, तर हे टेबल युजर नावाच्या टेबल मध्ये आहे. ओके, एम्प्लॉय नावाचा जो काय लॉग इन डीबी नावाच्या डेटाबेस मध्ये हे टेबल आहेत. कुठे आहेत, लॉग इन डीबी नावाच्या डेटाबेस मध्ये हा एम्प्लॉय नावाचा टेबल आहे. ओके, तो टेबल आपण काय केला ह्या ठिकाणी बघतोय. तर मला काय दाखवायचं आहे, तर मला फक्त ह्या ठिकाणी दाखवायचं आहे की तुमची इन्फॉर्मेशन कशी सेव्ह असते डेटाबेसमध्ये. जेव्हा तुम्ही ID टाकता, नेम टाकता, तुमचं काय ऍड्रेस पूर्ण माहिती टाकता, ती ही अशा प्रकारे टेबलमध्ये बॅकएंडला सेव्ह होते. ते सेव्ह करायचं काम कोण करतं, डेटाबेस जी काय SQL आहे, MySQL आहे हे सॉफ्टवेअर करतात. ते काम कुठे होतं, तर DBMS मध्ये होतं. वेगवेगळी ही आपली जी काय क्वेरी लँग्वेज आहे SQL दॅट इज अ स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज आहे, ती वापरून काय करतो या ठिकाणी आपण हे सगळं तयार करतो. ओके, सांगायचंय काय मला, परत एकदा मी बोलतो की ह्या ठिकाणी फक्त तुमचा डेटाबेस कसा असतो. ओके, हे वेगवेगळे डेटाबेस आहेत, त्यातला आपण एक डेटाबेस घेतला, एक डेटाबेस मध्ये आपण टेबल घेतले, त्या डेटाबेस मध्ये वेगवेगळे टेबल असू शकतात, त्यातला एक टेबल आपण घेतला आणि इथे एक्स्ट्रॅक्ट केलेला. ओके, तो कसा क्रिएट करायचा, तो त्यामध्ये इन्फॉर्मेशन कशी इन्सर्ट करायचा, हे पुढचा भाग आहे. आता ह्या ठिकाणी DML किंवा DDL, ओके, म्हणजे काय डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज आणि डेटा डेफिनेशन लँग्वेज, हे जर बघायला गेलात तर
ह्या आपण ज्या काही क्वेरी वापरल्या सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय EMP, ओके, यूज लॉग इन DB, शो टेबल्स, शो डेटाबेसेस, ओके, हे जे आपण कमांड दिलेले आहेत त्या कमांड आपण DDL आणि DML वापरून दिलेले आहेत. ओके, दॅट इज DDL डेटा डेफिनेशन लँग्वेज, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. ह्या कुठे येतात तर ह्या स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज मध्ये येतात. ह्या ऍक्च्युअली कुठल्या आहेत क्वेरीज स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेजच्या काय आहेत कमांड्स आहेत. स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेजच्या ह्या कमांड्स आहेत त्या वापरून काय करतोय आपण ह्यामध्ये काम करतोय. ओके, तर समजले तुम्हाला ऍक्च्युअली डेटाबेस कसा असतो आणि टेबल्स कसं असतं एवढंच मला दाखवायचंय. हॅलो 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 हा, तर टेबल म्हणजे काय समजलंय का पहिलं? काय टेबल म्हणजे? कोण सांगेल टेबल म्हणजे काय? अरे टेबल म्हणजे ज्या ठिकाणी रो आणि कॉलम्स असतात त्याला काय बोलतात? टेबल बोलतात. ओके, आणि हे सगळे जे टेबल्स असतात ते कुठे सेव्ह असतात तर एका डेटाबेस मध्ये सेव्ह असतात. डेटाबेस मध्ये आपण बोलतो इन्फॉर्मेशन असतो, पण ती इन्फॉर्मेशन कुठल्या स्वरूपात असते तर ती इन्फॉर्मेशन रो आणि कॉलमच्या मीडियम मध्ये किंवा स्वरूपात त्या ठिकाणी सेव्ह केलेली असते. ओके, तर हे झालं तुमचं डेटाबेस किंवा जे काय टेबल्स असतात डेटाबेस मध्ये ते. ओके, तर एवढंच काय ते आपण आज ह्या ठिकाणी बघत होतो. त्यानंतरचा पॉइंट आहे ते म्हणजे रिलेशनल डेटाबेस. ओके, रिलेशनल डेटाबेस म्हणजे काय तर रिलेशनल डेटाबेस इज बेस्ड ऑन रिलेशनल मॉडेल. ह्यातला कुठला पॉईंट तुम्हाला समजला नसेल तर मला नंतर मेसेज केलात तरी चालेल किंवा चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन केलात तरी चालेल. तुम्हाला जर तुमचा व्हॉइस पोहोचत नसेल किंवा काय तुम्हाला क्वेरी असेल, कुठलाही पॉईंट जर समजला नाही DBMS चा तुम्हाला स्टडी करताना, तुम्हाला रिवाइज करताना, तर मला आता बोललात तरी चालेल किंवा मेसेज करून सांगितलात तरी चालेल. ओके, नो प्रॉब्लेम. त्यानंतर रिलेशनल डेटाबेस मध्ये काय असतं तर रिलेशनल डेटाबेस इज बेस्ड ऑन द रिलेशनल मॉडेल अँड युजेस अ कलेक्शन ऑफ टेबल to represent both data and relationship among the data. It also include DML and DDL. तर रिलेशनल जो काही डेटाबेस आहे त्यामध्ये काय असतात तर तुमचे वेगवेगळे कलेक्शन ऑफ टेबल. मी जे काही आता बोललो तुम्हाला की डेटाबेस मध्ये काय असतात, हा डेटाबेस आहे सगळा. ओके, डेटाबेस मध्ये काय आहेत हे कलेक्शन ऑफ टेबल. आता हा लॉग इन DB नावाचा डेटाबेस आहे. लॉग इन DB नावाच्या डेटाबेस मध्ये कुठले टेबल्स आहेत? एम्प्लॉय आणि युजर हे दोन टेबल्स आहेत. म्हणजेच काय लॉग इन DB काय आहे? रिलेशनल डेटाबेस आहे. रिलेशनल डेटाबेस मध्ये काय असतात तुमचे कलेक्शन ऑफ टेबल्स असतात. कलेक्शन ऑफ टेबल्स मध्ये आता रिलेशनल ऑफ डेटाबेस मध्ये कलेक्शन ऑफ टेबल मध्ये काय असतं तर त्या ठिकाणी टेबल मध्ये माहिती असते. ती इथे बघा जर तुम्हाला दिसत असेल तर इथे दिलेलं आहे एक्झाम्पल ऑफ टॅब्युलर डेटा इन अ रिलेशनल मॉडेल. टॅब्युलर डेटाचं एक्झाम्पल दिलेलं आहे रिलेशनल मॉडेल मध्ये कसं असतं. तर ह्या ठिकाणी हा टेबल आहे. ओके, ही पण एक माहिती आहे डेटाबेस मध्ये सेव्ह केलेली. ती कशी आहे तर ती त्या ठिकाणी त्यांनी कस्टमरची माहिती दिलेली आहे. एक टेबल दिलेला आहे की ज्यामध्ये कस्टमरचा ID आहे, कस्टमरचं नेम आहे, कस्टमर ऍड्रेस आहे, स्ट्रीट, ओके, सिटी, त्यानंतर अकाउंट नंबर, ही सगळी माहिती ह्या रिलेशनल डेटाबेस मध्ये आहे. रिलेशनल डेटाबेसचा उपयोग काय तर रिलेशनल डेटाबेसचा उपयोग तुम्हाला कलेक्शन ऑफ टेबल म्हणून होतो. आणि कलेक्शन ऑफ टेबल्स कशासाठी तर टेबल मध्ये जो काय डेटा आहे तो तुम्हाला इझिली रीड करता येतो. हा जर डेटा तुम्हाला जर असा एका पेपरवरती भेटला किंवा एका सरळ आपण जसं की नोट्स लिहितो किंवा पॅराग्राफ मध्ये भेटला असता तर तुम्हाला तो रीड करायला किंवा काय तुम्हाला यूज करायला किंवा तुम्हाला तो अंडरस्टँड करायला थोडाफार काय झालं असतं, कठीण झालं असतं. बरोबर आहे. त्यामुळे हा डेटा काय केलेला आहे रिलेशनल फॉर्म मध्ये किंवा टॅब्युलर फॉर्म मध्ये काय केलेला आहे ह्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे जेणेकरून इझी टू अंडरस्टँड व्हावं त्यासाठी. रिलेशनल डेटाबेस म्हणजे काय असतं? रिलेशनल डेटाबेस म्हणजे काय असतं तर ह्यामध्ये इट इज अ यूज टू कलेक्ट द और कलेक्शन ऑफ टेबल. ओके, हे कशाला वापरतात तर कलेक्शन ऑफ टेबल करण्यासाठी वापरला जातो. ह्यामध्ये हे काय रिप्रेझेंट करतं तर DDL आणि DML दोन्ही रिप्रेझेंट करतं. DDL आणि DML मध्ये कन्फ्युज होऊ नका. त्या काय फक्त एक कन्सेप्ट आहेत, लँग्वेज आहेत. ओके, त्या लँग्वेज ऍक्च्युअली DDL ही सेपरेट लँग्वेज आहे जशी की HTML आणि CSS हे असं काही नाहीये. ओके, ह्या SQL चा पार्ट आहे जी की SQL स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज आपण बोलतो. स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेजचा हे दोन पार्ट आहेत.
ह्या काही वेगळ्या अशा लँग्वेज आहेत असं नाहीये. ओके, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज तुम्हाला पुढे जाऊन हे शिकायला आहे, म्हणजे नेक्स्ट युनिटला आहे, त्याबद्दल डोंट वरी. त्यानंतर प्रॅक्टिकल मध्ये पण आपण एसक्यूएल वापरणार आहोत. ओके, कन्फ्यूज होऊ नका डीएमएल आणि डीडीएल मध्ये. फक्त ती कन्सेप्ट काय आहे ती फक्त समजून घ्या. कन्सेप्टच उपयोगाची आहे. कन्सेप्ट फक्त अंडरस्टँड करून घ्या की डीएमएल कशाला वापरतात, डीडीएल कशाला वापरतात. त्यानंतरची कन्सेप्ट आपण बघितली ती आहे रिलेशनल डेटाबेस. ओके, रिलेशनल डेटाबेस मध्ये काय असतं, तर रिलेशनल डेटाबेस मध्ये काय असतं, collections of tables, various table it may be like this. Okay, this is the one of the table they shown here. That is a table of customer. Okay, in this table they given the customer id, customer name, customer street, okay, customer city. ह्या सगळी माहिती काय दिलेली ह्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. बरोबर. त्यानंतर आहेत त्याचे ऍडव्हान्टेजेस कोणते. ओके, आता रिलेशनल डेटाबेसचे ऍडव्हान्टेज कुठले आहेत, तर या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला इझी ऑफ यूज. तुम्हाला इझी आहे कारण की तो रो आणि कॉलम मध्ये रिप्रेझेंट करतोय. त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी आहे का, तर तुम्हाला तो डिफरंट टेबल्स फ्रॉम विच इन्फॉर्मेशन हॅज टू बी लिंक. आता फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, तुम्हाला एक टेबल दुसऱ्या टेबल बरोबर काय करायचं, रिलेटेड दाखवायचंय. जसं की ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे. ह्या इमेज मध्ये बोललो ना तुम्हाला, हा टेबल कस्टमरचा टेबल ऑर्डरच्या टेबल बरोबर काय केलं, रिलेट केलेला आहे. क्रेडिट कार्डच्या टेबल बरोबर काय केलं, रिलेट केलेलं आहे. म्हणजेच काय, ह्या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन आहे. ते रिलेशन दाखवण्यासाठी फ्लेक्झिबिलिटी म्हणजेच काय, त्यासाठी उपयोग होतो टेबलचा, जेणेकरून तुम्हाला काय होतं, अंडरस्टँड इझिली होतं. त्यानंतर सिक्युरिटी, तुम्ही ह्या ठिकाणी परमिट करू शकता ऍक्सेस पर्टिक्युलर माणसाला किंवा पर्टिक्युलर युजरला देऊ शकता. नो वन कॅन अल्टर युअर डेटाबेस. ओके, नो वन कॅन टच युअर टेबल्स विदाउट युअर इन्फॉर्मेशन. ओके, यू कॅन गिव्ह द सिक्युरिटी. जसं की मी ह्या ठिकाणी पहिलं बोललो की पहिलं मी काय टाकलं, या ठिकाणी पासवर्ड टाकला, एंटर पासवर्ड एंटर केलाय. कशासाठी केलाय, म्हणजे काय सिक्युरिटी लेवल आहे ह्या ठिकाणी. बरोबर आहे. तर हे एक फायदा आहे, त्याचा ऍडव्हान्टेज आहे डेटाबेसचा. डेटा इंडिपेंडन्स, डेटा डिपेंडंट नाही या ठिकाणी, डेटा इंडिपेंडन्स आहे. त्यानंतर डेटा डीएमएल आपण ह्या ठिकाणी यूज करतोय. दॅट इज अ डीएमएल, दॅट इज डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. हा एक ऍडव्हान्टेजेस आहे कारण की ते इझिली अंडरस्टँड होतं. तुम्ही इझिली त्यामध्ये काय करू शकता, चेंजेस करू शकता बाय युजिंग द डीएमएल. दॅट इज एसक्यूएलचं पार्ट आहे. मी परत सांगतो, एसक्यूएलचे दोन पार्ट आहेत. कुठले, डीएमएल आणि डीडीएल. ह्या क्वेरीज आहेत. क्वेरीज जसं की मी ह्या ठिकाणी वापरले आहेत, ह्या दोन तीन क्वेरी ज्या वापरल्या, शो डेटाबेस, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय, त्यानंतर आहे शो टेबल्स. हे ज्या काही क्वेरीज आहेत त्या प्रकारच्या क्वेरी ह्या डीएमएल आणि डीडीएल मध्ये असतात. तर हे एक ऍडव्हान्टेजेस आहे त्याचं. पहिलं म्हणजे काय, 3-4 ऍडव्हान्टेज फक्त लक्षात ठेवला तरी चालेल. पहिलं म्हणजे काय, इझी टू यूज आहे. त्यानंतर काय, फ्लेक्झिबल आहे, जेणेकरून तुम्हाला रिलेट करता येतं एकमेका किंवा वेगवेगळ्या टेबल्स बरोबर. त्यानंतर सिक्युरिटी आहे. ओके, जेणेकरून तुम्ही कोणीही त्या ठिकाणी ऍक्सेस करू शकत नाही तुमचा डेटाबेस, कोणी चेंज करू शकत नाही, मॉडिफाय करू शकत नाही तुमचा डेटाबेस. ओके, आणि डीएमएल एक आपण तुम्ही यूज करू शकता की डीएमएल कशासाठी, जेणेकरून तुम्हाला इझी टू मॉडिफाय और इझी टू त्यामध्ये काय चेंज करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला काय होऊ शकतं, ते सोपं होऊ शकतं. हे सगळे झाले काय, त्याचे ऍडव्हान्टेज झाले. त्यानंतर झालं डिसएडव्हान्टेज कोणते आहेत, तर डिसएडव्हान्टेज त्याचे ह्या ठिकाणी 2 घेऊ शकता. तो म्हणजे परफॉर्मन्स आणि फिजिकल स्टोरेज कंझम्पशन. परफॉर्मन्स म्हणजे काय, जर ह्या ठिकाणी बऱ्याचसा डेटाबेस एकाच ठिकाणी सेव्ह झाला, ओके, किंवा तुम्ही बऱ्याचशा क्वेरीज एकदम दिलात, जसं की सिस्टीम वर्क करते, तर ते ह्या ठिकाणी काय होऊ शकतं, तुमचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी सिस्टीमचा स्लो होऊ शकतो. डेटाबेसचा परफॉर्मन्स जो आहे तो काय होऊ शकतो, स्लो होऊ शकतो. ओके, इफ द नंबर ऑफ टेबल्स बिटवीन द रिलेशनशिप आर लार्ज और टेबल्स आर मच हायर इन द इन्फॉर्मेशन, त्यामध्ये क्वेरीज किंवा इन्फॉर्मेशन किंवा डेटाबेसमध्ये जास्त माहिती असेल तर त्या ठिकाणी परफॉर्मन्सला तो इफेक्ट करू शकतो. त्यानंतर फिजिकल स्टोरेज कंझम्पशन, जर तुम्ही लोकल सिस्टीमला वापरताय, हायर सिस्टीमला नाही, आपण आपल्या लेवलला विचार करूया की लोकल सिस्टीमला तुम्ही फिजिकल हे करताय, डेटाबेस स्टोअर करताय, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय होतं, सिस्टीमला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो डेटाबेस जॉईन करताना किंवा त्या ठिकाणी डेटाबेसला ऑपरेट करताना. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आणखीन एक आहे गोष्ट की तुम्ही एकदा क्रिएट केलेला डेटाबेस, एका नावाने जो काय डेटाबेस केलेला आहे, तर ह्या ठिकाणी मी लॉग इन डीबी नावाने डेटाबेस केलेला आहे, तो त्याच प्रकारचा डेटाबेस मी परत करू शकत नाही. हा पण एक डिसएडव्हान्टेज आहे. जे काय मला करायचं ते लॉग इन डीबी मध्येच करू शकतो मी. लॉग इन डीबी नावाचं परत जर मला ह्याच डेटाबेस मध्ये करायचं असेल तर त्या ठिकाणी मी करू शकत नाही. तर हे फिजिकल स्टोरेज कंझम्पशनचे आणि परफॉर्मन्स हे 2 डिसएडव्हान्टेजेस आहेत. 3 ऍडव्हान्टेजेस सांगितले की इझी ऑफ यूज, सिक्युरिटी, ओके, त्यानंतर डेटा इंडिपेंडन्स, डीएमएल, हे सगळे काय त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत. तर आज आपण काय बघितलेलं आहे, आज आपण पहिल्यांदा लेवल ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन बघितलं. ओके, डेटा
व्ह्यू लेवल किंवा व्ह्यू ऑफ डेटा किंवा लेवल ऑफ ऍबस्ट्रॅक्शन. ऍबस्ट्रॅक्शन म्हणजे काय सांगितलं, त्याच्या 3 लेवल कुठल्या आहेत त्या सांगितल्या, फिजिकल, लॉजिकल आणि व्ह्यू. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट होता त्यामध्ये डेटाबेस स्कीमा, ही कन्सेप्ट मी थोडक्यात सांगितलेली आहे. त्यानंतर डेटाबेस ऍक्च्युली कसा असतो, सॉफ्टवेअर मध्ये डेटाबेस हा अशा प्रकारे कसा असतो ते तुम्हाला दाखवलं. त्याच्यामध्ये टेबल्स काय आहेत, त्यानंतर डेटाबेसचं जे काय एखादा डेटाबेस आहे त्यामध्ये कलेक्शन ऑफ टेबल कसे असतात वेगवेगळे, त्यातली टेबलची इन्फॉर्मेशन, त्या टेबलमध्ये इन्फॉर्मेशन कशी सेव्ह होते, कुठल्या टाईप मध्ये सेव्ह होते, हे सगळं त्या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर रिलेशनल डेटाबेस आपण काय ते बघितलं. त्यानंतर रिलेशनल डेटाबेस कसा असतो ते आपण या ठिकाणी बघितलं, जे की टेबलच्या इमेजनी समजलं असेल. फक्त टॅब्युलर डेटामध्ये काय असतो, तो डेटा स्टोअर होतो आणि तो डेटा जो आहे रिलेशनल डेटाबेस मध्ये काय असतं तर कलेक्शन ऑफ टेबल्स. ओके, वेगवेगळे टेबलचं काय असतं, कलेक्शन असतं. त्यानंतर त्याचे ऍडव्हान्टेज काय आहेत आणि त्याचे डिसएडव्हान्टेज काय, हे पॉइंट आपण ह्या ठिकाणी बघितलेले आहेत. जर कुणाला काय क्वेश्चन असेल तर विचारला तरी चालेल. बोला. हॅलो हॅलो. हा सर. हा, काय क्वेश्चन आहे का? नाही समजलं. समजलंय का? ओके ओके. काय असेल तर मेसेज केला तरी चालेल, तसं काही नाही. चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन टाकलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. ओके, फक्त तुम्ही ते SQL चं घेतलेलं ना, ते ब्लॅक मध्ये. हॅलो, हा हा बोला. हा, थोडंफार नाही समजलं, म्हणजे ते प्रोग्राम कसं काय. आवाज कमी येतोय. हॅलो, तुम्ही जे SQL मध्ये घेतलात ना, ते ब्लॅक मध्ये ते होतं बघा ते. हा 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 बोला. ते नाही समजलं थोडंफार. हा ठीक आहे, आपण ते आता नाहीये, ते तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. मी काय ते त्या हा ठिकाणी चालेल. शिकवलं नाहीये तुम्हाला, ते फक्त मी तुम्हाला शो केलेलं आहे की ऍक्च्युली कसं असतं, डेटाबेस कसे असतात, त्यामध्ये डेटाबेस मध्ये टेबल्स कसे असतात, त्या टेबल मध्ये इन्फॉर्मेशन कशी असते. ओके, तर जे पहिलं दाखवलं मी तुम्हाला ते डेटाबेस सगळी लिस्ट दाखवली. त्यानंतर त्या एक डेटाबेस वापरून त्यामध्ये 2 टेबल्स आहेत हे दाखवलं आणि त्यातला एक टेबल घेऊन त्या टेबलमध्ये इन्फॉर्मेशन कशी असते सेव्ह केलेली असते ती दाखवली. ओके, ती कशी सेव्ह करतात हे मी तुम्हाला नंतर प्रॅक्टिकली सांगेन, त्याबद्दल नो प्रॉब्लेम. फक्त कन्सेप्ट तुम्ही काय आता क्लिअर करून घ्या की डेटा म्हणजे काय, डेटाबेस म्हणजे काय, टेबल्स म्हणजे काय, डीएमएल म्हणजे काय, डीडीएल म्हणजे काय, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय. ओके, डेटाबेस स्केमा, त्यानंतर रिलेशनल डेटाबेस, ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत तेवढ्या कन्सेप्ट काय करून घ्या आता, फक्त क्लिअर करून घ्या. बाकी बद्दल नो प्रॉब्लेम. हे प्रॅक्टिकल आहे, आपल्याला पुढे जाऊन बघायचं. मी प्रॅक्टिकल फक्त हे शो का केलेलं आहे तर तुम्हाला एक कन्सेप्ट थोडीफार क्लिअर व्हावी की डेटाबेस मध्ये टेबल्स कसे असतात, त्यासाठी मी फक्त शो केलेलं आहे. एवढंच ह्या ठिकाणी आहे. अजून काय? ओके. हॅलो, यूज करू शकतो ना? हॅलो, DDL आवाज एकत्र आवाज यूज क्लिअर करू येत नाही. शकतो हॅलो ना? सिद्धी, आवाज नाही येत क्लिअर, बोला. DML आणि DDL एकत्र यूज करू शकतो ना हा हा एकाच हा टाइमला? हा, येस येस येस, एकत्र यूज करू शकतो आपण. डीएमएल आणि डीडीएल हे एसक्यूएल चं पार्ट आहे, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेजच्या मध्ये पार्ट आहेत हे. ओके, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज ही क्वेरी लँग्वेज आपण वापरतो डेटाबेस मध्ये काम करण्यासाठी. डीएमएल का वापरतो तर डीएमएल आपण टेबल मध्ये जर मॉडिफिकेशन काय करायचे असतील, ओके, डेटाबेसच्या, तर त्यासाठी वापरतो. आणि डीडीएल का वापरतो तर डेटाबेस मध्ये काय चेंज करायचं असेल ओव्हरऑल. लॉग इन डीबी आता मी दाखवलं, लॉग इन डीबीला मला जर हात लावायचा असेल तर त्यासाठी मी डीडीएल वापरतो. ओके, हे काय आहे. अजून काय नेक्स्ट कुणाला काय आहे का क्वेश्चन? 2.30 मिनिट्स राहिलेले आहेत, बघा असेल कुणाला तर विचारा. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कन्सेप्ट क्लिअर न करता जर पुढे गेलात तर तुम्हाला ते प्रॉब्लेमॅटिक होईल. आणि हा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे एक. कन्सेप्ट मध्ये समजली. हॅलो काय साबिका, काय? तर मला डिटेल कन्सेप्ट थोडी नाही समजली. हा, डीडीएल कन्सेप्ट मध्ये काय तर डेटा डेफिनेशन लँग्वेज. ओके, डेटा डेफिनेशन लँग्वेज मध्ये काय चालतं तर डेटा डेफिनेशन लँग्वेज मध्ये आता सपोज हा लॉग इन डीबी नावाचा डेटाबेस आहे. ओके,
लॉग इन डीबी नावाचा डेटाबेस आहे. त्या लॉग इन डीबी डेटाबेस मध्ये मला जर काय चेंज करायचं असेल, ओके, म्हणजेच काय चेंजेस म्हणजे काय, आता ह्या ठिकाणी आणखीन एक डेटाबेस तुम्हाला अल्टर करायचा असेल किंवा ह्यामध्ये आणखीन एक टेबल इन्सर्ट करायचं असेल, ऍड करायचं असेल, एम्प्लॉई युजर हे 2 टेबल्स आहेत, पण आणखीन एक टेबल मला ह्यामध्ये इन्सर्ट करायचं असेल, ओके, तर त्या ठिकाणी मी डीडीएल वापरतो. फक्त ह्यात ज्या 3 गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल इथे दिले आम्ही क्रिएट, ड्रॉप आणि अल्टर. डेटाबेस क्रिएट करण्यासाठी, डेटाबेस डिलीट करण्यासाठी आणि डेटाबेस मध्ये अल्टर म्हणजेच काय मॉडिफिकेशन करण्यासाठी, ओके, ह्यासाठी डीडीएल वापरतात. आणि डीएमएल हे टेबल्स मध्ये तुम्हाला जर काय चेंज करायचं असेल त्यासाठी. हे एसक्यूएल चे पार्ट आहेत. फक्त 1 मिनिट राहिलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो, एक चार्ट दाखवतो या ठिकाणी म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा, हा दिसतंय का स्क्रीन या ठिकाणी? ही बघा, ही एसक्यूएल कमांड जे आहेत, हे बघा टाइप्स ऑफ एसक्यूएल कमांड. एसक्यूएल कमांड मध्ये ह्या 2 टाइप आहेत. हे बाकीचं बघू नका, डीडीएल आणि डीएमएल बघा फक्त. डीडीएल आणि डीएमएल हे कशाच्या अंडर आहे? एसक्यूएल च्या अंडर आहेत. हे काही वेगळे पार्ट नाही आहेत. एसक्यूएल कमांड मध्ये तुम्हाला समजून जाईल. फक्त कन्सेप्ट एक लक्षात ठेवा की डीडीएल इज यूज फॉर टू मेंटेन डेटाबेस आणि डीएमएल इज टू मेंटेन अ टेबल इन टू द डेटाबेस. एवढंच आहे. तुम्हाला नोट्स पाठवतो मी, त्या जरा रीड करा म्हणजे कन्सेप्ट आणखी क्लिअर होईल. रेफरन्स मी तुम्हाला टाकतो. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग. आजचं सेशन आपण ह्या ठिकाणी सेशन एंड करूया. उद्या परत आपण जॉईन होऊया. थँक्यू.